नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला एक मोठी बातमी. ओबीसींना आरक्षण दिल्याशिवाय कोणतीही निवडणूक घेऊ नये यावर सर्वपक्षीय नेत्यांचं एकमत झालंय. केंद्र सरकारनं डेटा देण्याची मागणी छगन भुजबळ यांनी केली आणि जनगणना घेणं शक्य नसल्यास डेटा महत्त्वाचा असल्याचं त्यांनी म्हटलं. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा भाजपमुळे किचकट बनल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. एक आहे त्याच्यामध्ये, जर हा डाटा जमा करायला जर समजा 1-2 महिने वेळ लागला तर 1-2 महिने निवडणुकाच्या पुढे सुद्धा आपल्याला ढकलाव्या लागतील. त्याचबरोबर जनगणनेचा प्रश्न आला तर जनगणनासुद्धा हा वेगळा इशू, कारण जनगणना करायला गेलं तर ते ताबडतोब काय 1-2 वर्षातलं ते काम नाही आहे. तोपर्यंत एवढ्या लांब इलेक्शन पुढे आपण ढकलू शकत नाही. म्हणून जनगणना व्हावी हा वेगळा इशू, परंतु या निवडणुकीतील अडथळे दूर व्हावेत आणि ओबीसीचं आरक्षण हे वाचवलं जावं म्हणून प्रयत्न करायचा ठरलेला आहे. जोपर्यंत या इम्पेरिकल डेटा होत नाही तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलाव्यात 2-3 महिन्यासाठी. आणि त्या पिरियडमध्ये आत्ताचे 2-3 महिने डिसेंबरपर्यंत आणि त्याच्या पुढे 2-3 महिने विनंती करून ही सगळी कारवाई सुरू होतपर्यंत आणि त्यामध्ये तेवढा वेळ मागून घेऊन किंवा तेवढा पुढे ढकलून हे सगळं डेटा कलेक्ट करून मग निवडणुकीला पुढे जावं, अशा प्रकारची चर्चा एकूण त्या ठिकाणी झाली. पण सर्वांचा सूर जो आहे बोलण्याचा आणि एकमत जे आहे ते हेच झालं की आपल्याला इम्पेरिकल डेटा तातडीनं सॅम्पल सर्वे किंवा इम्पेरिकल डेटा म्हणून त्याची फर्स्ट स्टेप आम्ही आता पुढे गेलो आहे, फर्स्ट स्टेज पुढे गेलो आहे. विरोधी पक्ष नेत्यांचं उलटा चोराच्या बोंबा अशी परिस्थिती आहे. 2017मध्ये जेव्हा नागपूर जिल्हा परिषदच्या निवडणुकाची प्रक्रिया सुरू झाली त्याच्यात त्यांनी एक अध्यादेशाच्या आधारावर या निवडणुका पुढे ढकलल्या आणि त्यावेळेस माननीय हायकोर्टाने जे आदेश दिले होते की तुम्ही मागासवर्गीय आयोग बसवा आणि त्याच्या आधारावर इम्पेरियल डाटा गोळा करून ओबीसीची संख्या किती आहे हे कळवा. आपण तर करू शकले नाही. राज्यामध्ये सरकार आल्यानंतर राज्य सरकारने मागासवर्गीयांचा आयोग बसून आता त्याचा इम्पेरियल डाटा गोळा करण्याचं ओबीसीचा सुरू केलेला आहे. तर ओबीसींचं राजकीय आरक्षण जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नयेत अशी मागणी केल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. तर इम्पेरिकल डेटा जमा करून आणि ट्रिपल टेस्ट सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेली आहे, त्यानुसार कार्यवाही आणि ओबीसींच्या जागा वाचवता येतील असं फडणवीस म्हणाले. आत्ता 50% आतलं किमान तेवढ्या जागा म्हणजे ज्या साधारणपणे 85% जागा आपण समजू एकूण जागांपैकी या सेफ होत आहेत, त्या 85% जागा ओबीसीला परत करायच्या किंवा ओबीसींना लढण्याकरता त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायच्या आणि 15% जागांकरता पुन्हा लढाई करायची. अशा प्रकारे जर केलं तर ओबीसींवर अन्याय होणार नाही. अन्यथा निवडणुका होऊन जातील आणि एकही जागा ओबीसींकरता शिल्लक राहणार नाही. या ठिकाणी चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये सगळ्या गोष्टी एकमतानेच केलेल्या आहेत. मात्र त्याच्यामध्ये अंतिम निर्णय कुठलाही झालेला नाही. आता एवढंच ठरलं आहे की राज्य मागासवर्ग आयोगाला बोलवून त्यांच्या माध्यमातून इम्पेरिकल डेटा हा जमा करण्याच्या संदर्भातली 3-4 महिन्यात कारवाई पूर्ण करावी. आणि या गोष्टीवर मात्र सगळ्यांचं एकमत आहे की जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकलण्यात याव्या. यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य ऐकूयात. ते म्हणतात, संजय राऊतांनी माझ्यावरती लक्ष देण्याची गरज नाही, कारण संजय राऊत यांना भरपूर कामं आहेत, त्यांना अमेरिकेची निवडणूक लढवायची असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला. ते अकोल्यात बोलत होते. दरम्यान त्यांना ईडी संदर्भात विचारलं असता भाजप ईडीला मार्गदर्शन करत नाही आणि मी सुद्धा काही ईडीचा अधिकारी नाही असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय. आम्ही आमचं काम करतो. झोप उडाली तुमची माझ्या बोलण्यामुळे. पाठीत खंजीर खुपसणारे असं मी म्हटलं. 56ला मुख्यमंत्री, 54ला उपमुख्यमंत्री, 44ला महसूल मंत्री असं म्हटल्यामुळे जर तुम्ही अस्वस्थ नसाल तर कशाकडे लक्ष देता. आणि मी काय लक्ष वेधणारा नेता आहे का? मी आपलं गावोगाव जातो, कार्यकर्त्यांना भेटतो, गप्पा मारतो, त्यांचे प्रश्न ऐकतो. राऊतांनी माझ्याकडे लक्ष देऊ नये. राऊतांना भरपूर काम आहेत. अमेरिकेची निवडणूक लढवायची.
पुढची बातमी आहे नवी मुंबईत भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांना स्वतःच्या पक्षावरच त्यांनी टीका केली आहे। स्वपक्षीय नेत्यांकडूनच महिलांना डावललं जात असल्याचा आरोप त्यांनी भाजपवर केला। 2 वेळा निवडून येऊन सुद्धा संघर्ष करावा लागत असल्याचं जळजळीत वास्तव त्यांनी मांडलं। भाजपमध्ये महिलांची कामं झाकून टाकण्याचं काम केलं जातं असं त्यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे पक्षानं तिकीट दिलं किंवा नाही तरीही मी निवडणूक लढणारच असा निश्चय त्यांनी केलाय। यांना किती संघर्षाला तोंड द्यावं लागतं त्याचे 30 वर्ष झाले मी अनुभव घेतलेला आहे आणि त्या संघर्षामध्ये टिकून निवडून येणं आणि इथपर्यंत येणं आपल्याच घरातली माणसं म्हणजे आपल्याच पक्षातली माणसं एखादी स्त्री चांगलं काम करायला लागली तर मग त्यांना भीती निर्माण होते। मग ती भीती निर्माण झाली का मग फोटो टाकायचे नाही, कार्यक्रमाला बोलवायचं नाही, अशी जेव्हा भीती निर्माण होते तेव्हा समजायचं आपलं कार्य चांगलं आहे। मी कोणाला घाबरत नाही। ज्यावेळी माझा हात दगडाखाली नाही ना तर मला कोणाला घाबरायची गरज नाही। मी स्पष्ट बोलते, मला तिकीट देऊ न देऊ मी लढणार म्हणजे लढणार। पुढची बातमी आहे कल्पिता पिंपळे यांच्यावरती दोन्ही बोट गमावण्याची वेळ आली। त्यांच्या तुटलेल्या बोटांवर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली, मात्र ती शस्त्रक्रिया यशस्वी झाली नसल्याचं समोर आले। त्यामुळे फेरीवाल्याच्या हल्ल्यामध्ये तुटलेली त्यांची दोन्ही बोटं आता काही परत जोडली जाणार नाहीयेत। ज्यावेळी कल्पिता पिंपळे यांच्यावरती फेरीवाल्यानं हल्ला केला त्यावेळीची ही दृश्य आहेत। मात्र हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर त्यांच्या बोटांवरती शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो अयशस्वी झाला। त्यामुळे पुन्हा काही त्यांची बोटं ही त्यांना परत मिळतील असं काही शक्यता वाटत नाहीये। मात्र ठाण्यातल्या रुग्णालयामध्ये जी शस्त्रक्रिया करण्यात आली त्यामध्ये ही शस्त्रक्रिया काहीशी अयशस्वी झाली। तर कल्पिता पिंपळे प्रकरणामध्ये एक धक्कादायक खुलासा समोर आलाय, तो म्हणजे फेरीवाल्यांचं अधिकाऱ्यांशी साटलोट असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। अधिकारी आणि फेरीवाल्यांचे आर्थिक संबंध असल्याचं समोर आलंय। अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच फेरीवाले मुजोर झाल्याचं सांगण्यात येतंय। अतिक्रमण विभागातल्या कारकुनाला निलंबित करण्यात आलंय आणि ठाणे पालिका आयुक्तांनी ही कारवाई केली आहे। फेरीवाल्यांचा खूप मोठा मुजोरपणा आहे। त्यांनी एका महिलेवर हा शस्त्र उगारलेला आहे आणि त्यांची खूप दादागिरी असते। त्यांच्या समोर कोणी बाईक जरी लावली तरी म्हणतात बाजूला घे, नाहीतर हे करू ते करू। आणि त्यांचे एका हातगाडीवाल्याच्या 4-4 गाड्या आहेत आणि ते गाड्या भाड्याने पण देतात आणि त्यांनी रस्त्याचा पूर्ण खोळंबा करून ठेवला आहे लोकांना गाड्या लावायला किंवा पार्क करायला। आणि ज्यांनी दुकानं घेतले त्यांना रेंट भरून त्यांना धंदा होत नाही आणि हे समोर बसतात। यांची एक तर मर्यादा सीमित केली पाहिजे। जे जुने आहेत त्यांना कुठेतरी एका ठिकाणी जागा द्यायला पाहिजे, त्यांना हॉकर झोन निर्माण करून द्यायला पाहिजे आणि रस्त्यावर एकही फेरीवाला बसता कामा नये अशी माझी विनंती आहे। तर ठाणे महानगरपालिकेतील क्लार्क विवेक महाडिक याचे फेरीवाल्यांसोबत असलेल्या संबंधामुळे त्याला निलंबित करण्यात आलंय। शासकीय कार्यालयात येऊन फेरीवाल्यांनी विवेक महाडिक यांचा वाढदिवस साजरा केल्याचा फोटो न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला। या फोटोवरून स्पष्टपणे दिसतंय की अधिकारी आणि फेरीवाले यांचे संबंध किती खोलवरती आहेत। ठाणे महानगरपालिकेचे महापौर नरेश म्हस्के यांनी हा दावा केलाय की त्यांनीच हा फोटो ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त विपिन शर्मा यांना दिला होता आणि या फोटोच्या आधारे विवेक महाडिक या क्लार्कवरती कारवाई करण्यात आली आहे। फेरीवाल्यांच्या दादागिरीकडे दुर्लक्ष केल्यामुळे कल्पिता पिंपळे यांच्यावरती धारदार शस्त्रानं हल्ला झाला होता। पुणे महानगरपालिकेच्या बहुउद्देशीय कामगार पुरवण्याच्या नावाखाली ठेकेदार पद्धतीनं सुरक्षारक्षक नेमण्याचं काम भाजप आमदाराला देण्यात आलंय। आमदार प्रसाद लाड यांच्या क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडला 41 कोटी रुपये देण्यास स्थायी समितीनं एकमतानं मंजुरी दिली आणि सर्वात कमी रकमेची निविदा असलेल्या ठेकेदारानं परवान्याचं नूतनीकरण केलेलं नसल्यामुळे त्याला अपात्र ठरवण्यात आलं। तर प्रसाद घेऊन काम देण्याचे लाड स्थायी समितीनं केले असल्याची टीका आता पालिका वर्तुळामध्ये केली जाते।
महापालिकेच्या विविध आस्थापना, इमारती आणि उद्यानं या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्यात येतात. यासाठी गेल्या काही वर्षांपासून निविदा पद्धतीने सुरक्षा रक्षक पुरवण्याचं काम देण्यात येतं. 6 महिन्यांपूर्वी ही निविदा संपुष्टात आल्यामुळे महापालिका प्रशासनाकडून निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. महापालिकेत 1580 सुरक्षा रक्षक ठेकेदारी पद्धतीने नेमण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रसाद लाड यांच्याशी निगडीत असलेल्या क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडला मान्यता देण्यात आली. व्यवसायाची व्याप्ती वाढवण्याकरता कुठल्याही शहरातल्या नागरिकांचं वाटोळ करू नये ही आमची निश्चित अपेक्षा राहील. आज पुणे महानगरपालिकेतल्या वेगवेगळ्या टेंडर्सच्या संदर्भामध्ये या क्रिस्टल कंपनीचा हस्तक्षेप आम्ही पाहतोय. या क्रिस्टल कंपनीकरता इथले सत्ताधारी भाजपची मंडळी, मान्य महापौर असतील, मान्य चेअरमन असतील, मान्य सभागृह असतील, या शहराचे खासदार असतील, ही सगळी मंडळी टेंडर अटी शर्तीमध्ये बदल करतात. निविदा बदल करण्यासाठी भाजपचे आमदार, खासदार, नगरसेवक यांचं दबाव तंत्र वापरून प्रशासनावर दबाव आणला जातोय. या हस्तक्षेपाच्या विरोधात तक्रार करण्यात येणार आहे. अँटी करप्शन ब्युरो असेल, सीबीआय असेल किंवा ईडी असेल, मग ते राज्य सरकार, केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या एजन्सी असतील, यांच्याकडं समस्त पुराव्यांची तक्रार दाखल केली जाईल. आमची रस्त्यावरची लढाई न्यायालयात सुद्धा नेऊ, पण एकूणच ज्या नका संस्था किंवा एकूणच या सगळ्या ज्या काय यंत्रणा आहेत, या यंत्रणांना हे सगळं कसं चुकीचं आहे आणि हे कागदोपत्री कसं आहे हे दाखवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नक्की प्रयत्न राहील. स्थायी समितीमध्ये मात्र राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी या निविदेला विरोध केला नसल्याची टीका भाजपकडून केली जाते. जर खरंच असं काही असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं खुद्द अजित पवार यांनी सांगितलं. शहराध्यक्षांची भूमिका घेतील ती पक्षाची भूमिका असेल आणि त्याच भूमिकेचं, आणि शहराध्यक्ष एकटी भूमिका घेत नाही, तिथं आमची कार्यकारिणी आहे, सगळे मिळून त्याच्याबद्दलची चर्चा करतात. मी नेहमीच सांगतो की कॉर्पोरेशनमध्ये, केंद्रात, राज्यामध्ये कुठल्याही संस्थेमध्ये कुणाचाही पार्टी निवडून आलेली असेल, पक्ष निवडून आलेला असेल, गट निवडून आलेला असेल, तर विकास कामामध्ये राजकारण न आणता एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे. अटी आणि शर्ती बदलण्याचा आरोप चुकीचा असून तांत्रिकदृष्ट्या सगळी प्रक्रिया योग्य रीतीने पूर्ण केल्याचा दावा भाजपच्या सभागृह नेत्यांनी केलाय. कोण्या एका पक्षाच्या राजकीय नेत्यांनी कुठला व्यवसाय करू नये असा काही कायदा केलाय का? असा काही कायदा आहे का की या शहरात कलमडी होते, मोठे उद्योजक होते, आज राष्ट्रवादीचे अनेक नेत्यांचे मोठमोठे कारखाने आहेत, मग त्यांनी बंद करावं आणि त्यांचा जो राजरोज धंदा आहे तो करावा. पुणे महानगरपालिकेतील निविदा प्रक्रियेत प्रसाद लाड यांना कंत्राट मिळेल याची पुरेपूर खबरदारी सत्ताधारी भाजपनं घेतली आहे. आता विरोधक काय भूमिका घेणार याकडे पुणेकरांचं लक्ष लागलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आता बातमी नागपुरातून. इयत्ता 12वी मध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला सामूहिक अत्याचार तिच्यावर करण्यात आले. शहरातील फार्म हाऊसवरती नेऊन या मुलीला मद्य पाजून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आले. इतकंच नाही तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडित मुलीकडून 30,000 रुपये सुद्धा उकळण्यात आलेत. ही धक्कादायक घटना मानकापूरच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आरोपीपैकी एक पीडित मुलीचा दूरचा नातेवाईक सुद्धा आहे. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीनं पीडित मुलीवर अनेक वेळा सामूहिक अत्याचार केलेले आहेत. नेहमीचा त्रास असह्य झाल्यानं पीडित मुलीनं घरी हा संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून मंगेश हुडके, आकाश खोटे आणि ब्रिजलाल सिंग ठाकूर या तिघांना अटक करण्यात आली आहे. सदर प्रकरणामध्ये 3 आरोपी अटक आहेत आणि जी किशोरी आहे पीडिता मुलगी, ती ट्युशनला जात होती आणि ट्युशनला जात असताना तिला एक व्हिडिओ दाखवण्यात आला आणि तो व्हिडिओ दाखवून तिला कारमध्ये नेऊन मग तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार आहे. त्या तक्रारीवरून तपास सुरू आहे आणि सध्या आरोपी PCRमध्ये. तर सामूहिक अत्याचाराच्या या घटनेनंतर भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात. या सरकारचं दुर्लक्ष आहे. या सरकारमध्ये कुणाचाही वचक राहिला नाही आणि त्यामुळे अशा घटना घडताय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती निर्माण झाली आहे. या सरकारचा प्रशासनावरचा कंट्रोल सुटलेला आहे. पुढची बातमी अशी आहे, औरंगाबादमध्ये एका लहान मुलांची तस्करी केली जात असल्याचं उघड झालं. भीक मागण्यासाठी मुलांची तस्करी केली जात होती आणि इतकंच नव्हे तर तस्करांकडून मुलांचा अमानुष छळ सुद्धा केला जात होता.
सजग नागरिकांमुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला आणि या गुन्ह्यातल्या क्रूर महिलांची पोलीस कोठडीमध्ये आता रवानगी करण्यात आली आहे। एका महिलेनं 2 मुलांना भीक मागण्यासाठी विकत घेतलं होतं। भीकेत पैसे कमी आले किंवा भीक मागण्यास नकार दिला तर या मुलांचा अमानुष छळ होत होता। या मुलाला घरातून बाहेर काढलं आणि विश्वासात घेऊन विचारलं असता बालकांवर होणाऱ्या अत्याचाराची कहाणीच समोर आली आहे। काय म्हणले तुला ते? मला म्हणे तुला नाल्यावर टाकून फेकून देतो, तुला ना रस्त्यावर फेकून दिलं, ते आई बाबा आले आमच्याकडे की आम्ही म्हणा तुमचं बघून कोरोनावर वारून गेलं, त्या डॉक्टर लोकांनी तिकडे असं तुला म्हणते असं सांगितलं का? हे तुला नाट्याला कोणी मारलेली तोंडाला तुला मारत सगळ्यात जास्त ती म्हातारी ते दोघं ती मुलगी पण मारते का त्यांची लाता मध्ये तुला खाय प्यायला देते नाही झोप कुठं घालते झोपायला चांगलं बोलायला कुठल्या जागेवर मच्छरात गेले आणि हे जखमी कधी झालं तुझ्या पायाला तुला पाण्यात बसू दे रोज पाण्यात बसू दे। ही बाई म्हणे बाई त्या मुलाला लई मारू राहिली म्हणे ती बाई तुम्ही बघा म्हणे एकदा कारण ही बाई भेटच नाही कोणी चौकातल्या बायाला तर मग मी आले मी बाजूला होती मी आल्याच्या नंतर मग इथं सगळं पाऊस चालू होता भुरभुर चालू होती तर मी तिला आवाज दिला तर ते पोरगं मला वरून म्हणत होतं म्हणे आई ही लई मारू लागली म्हणे मला तुम्ही म्हणलं खाली तर ती येईनाच नाही खाली येईनाच नाही दोघी मायली की येईना तर मी म्हणलं जा बरं 2-3 पोरं म्हणलं आणा तिला कारण मला दम लागतो वर चढायला तर मग ते आणायच्या आधीच पोरं जायच्या आधीच ती खाली आली मग ती खाली आली तर पोरगंच सोडीना 10 बाया झटू लागलो आम्ही पोरगंच सोडीना पण सोडलं नाही एका मुलाच्या हातात दिलं मग ते मुलगा तिच्या देखत काही बोला ना आम्हाला कारण ती लई मारित होती त्याला मग आम्हाला बाजूला नेल्याच्या नंतर मग देवराजला फोन केला मी माझा बहिणीचा मुलगा या मग त्यानं त्याला बोलून घेतलं ते दुकानावर बसवलं पूर्ण विचारलं मग ते पोरगं म्हणे मला खूप मारती म्हणे ती 2 दिवसापूर्वी लहान मुलांना विकत घेण्याचे आणि त्यांना भीक मागायला लावण्याचा या संदर्भाने गुन्हा दाखल झालेला आहे। 2 बालक यांना 50,000 रुपयाला विकत घेण्यात आलेला आहे करार करून जो अनधिकृत आहे त्या गुन्ह्यामध्ये 2 महिलांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। ब्रेकनंतर स्वागत सकाळच्या बातम्यांमध्ये। बोईसरमधल्या तारापूर औद्योगिक वसाहतीजवळ एक स्फोट झालाय आणि औद्योगिक वसाहतीजवळच्या कंपनीमध्ये हा स्फोट झालाय। यामध्ये कोणी जखमी झालं नसल्याचं समोर आलंय मात्र स्फोटाचा आवाज हा 3 ते 4 किलोमीटर पर्यंत गेलेला होता। बोईसर या ठिकाणी औद्योगिक वसाहतीजवळच्या कंपनीमध्ये स्फोट झालाय। तारापूर औद्योगिक वसाहतीजवळ झालेला स्फोट मात्र सुदैवाची गोष्ट की कुणीही यामध्ये जखमी झालं नाही मात्र या स्फोटाचा आवाज हा 3 ते 4 किलोमीटरच्या परिसरापर्यंत स्थानिकांना ऐकू आला। त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान पोहोचलेले आहेत आणि आता स्फोटानंतर लागलेली ही आग त्याच्यावरती नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे। स्फोटाच्या आवाजानं आजूबाजूचा परिसर मात्र हादरला। 3 ते 4 किलोमीटर पर्यंत या स्फोटाचा आवाज आला। तारापूर औद्योगिक वसाहतीजवळच्या या कंपनीमध्ये हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचं कारण कळेलच मात्र स्फोटाच्या आवाजानं परिसर मात्र हादरून गेला। बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीजवळ झालेला स्फोट त्यानंतर आग देखील लागली आहे। अग्निशमन दलाचे जवान त्याच्यावरती नियंत्रण मिळवत आहेत मात्र हा स्फोट नेमका किती वाजता घडला त्यानंतरची काय परिस्थिती हे आपण जाणून घेऊच मात्र 3 ते 4 किलोमीटर पर्यंतच्या परिसरात या स्फोटाचा आवाज मात्र ऐकू आला। स्फोटामध्ये कुणी जखमी झालं नाही ही एक सुदैवाची गोष्ट। औद्योगिक वसाहतीजवळ बोईसरच्या तारापूर औद्योगिक वसाहतीजवळ हा स्फोट झाला। अग्निशमन दलाचे जवान लगेचच तिथे पोहोचलेले आहेत आणि स्फोटामुळे जी काही आग लागली आहे त्याच्यावरती नियंत्रण मिळवण्याचं काम करतायत। या बातमीसोबतच वेळ झाली आहे सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची मात्र या दरम्यानच्या एखादी बातमी व्हिडिओ किंवा एखादं वक्तव्य पुन्हा ऐकायचं असल्यास न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराबाहेर पडताना मास्क वापरायला विसरू नका। यानंतरच्या बुलेटिनमध्ये पाहूयात स्पीड न्यूज।